माणसाने जीवनाचा आनंद हा घेतला पाहिजे। आनंदी जीवन प्रत्येक माणसाने जगला पाहिजे। हा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही। पुनर्वित्तम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा। सुभाषितकार म्हणतात गेलेला पैसा पुन्हा मिळवता येईल, सगळं काही या जगामध्ये पुन्हा मिळेल। एक बंगला गेला तर दुसरा बांधता येईल, एक मित्र गमावला तर दुसरा मित्र कमवता येईल, पण न शरीर पुन्हा पुन्हा। हे शरीर मात्र माणसाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही, कारण हा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। शतवर्षाची घडणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। शतवर्षाने घेणारा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। यामध्ये दुःख यातणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। यामध्ये दुःख यातणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। संत महात्मे म्हणतात नरदेह दुर्लभ जाना, अतिशय दुर्लभ नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला दिलेला आहे। आणि या नरदेहाचं माणसाने सार्थक करून घेतलं पाहिजे। जन्माला आला एकदा तरी माणसाने भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे। या समाजामध्ये काही काही लोक असे मरतात पण ते देवाचं नाव सुद्धा घ्यायला तयार होत नाही। एका गावात एक बाबा जन्माला आल्यापासून त्यानं कधीच देवाचं नामचिंतन केलं नाही। त्याची मुलं सुना मात्र धार्मिक होते, माळकरी होते, पण बापाला परमार्थाचा गंध सुद्धा नव्हता। ती मुलं कीर्तनाला गेली। महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं जी लोक जन्माला आल्यानंतर कधी देवाचं नामचिंतन करत नाही ना, ती लोक नरकात गेल्याशिवाय राहत नाही। मी सांगत नाही, ज्ञानोबा हरिपाठात वर्णन करतात, हरी विन जन्म नरकाची पै जाना यमाचा पाहुणा प्राणी होय। जे लोक नामचिंतन करत नाही ते यमाचे पाहुणे सुद्धा लवकर होतात। यमाचा पाहुणा जर लवकर व्हायचं नसेल तर एक उपाय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। राम जी के सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, तुम्ही देवाचं नामचिंतन जर केलं नाही तर यमाचे पाहुणे लवकर होतात। ती मुलं घरी गेली, आपल्या बापाला सांगितलं, बाबा जन्माला आल्यापासून आम्ही तुम्हाला कधी मंदिरात जाताना बघितलं नाही, कधी देवपूजा करताना बघितलं नाही, कधी देवाचं नामचिंतन करणारा बघितलं नाही। बाबा तुम्ही आता कधी मराल याची गॅरंटी नाही। बाबा जाताना एकदा तरी हरी म्हणा, जाताना एकदा तरी राम म्हणा, एकदा तरी विठ्ठल म्हणा। बापाने सांगितलं, बाळा जन्माला आल्यापासून कधी देवाचं नाव घेतलं नाही आणि इथून पुढे सुद्धा घेणार नाही, कारण आता तरी कशाला घेऊ। इथून पाठीमागे अनेक प्रकारचे पाप मी केले, कुणाचे खून केले, कुणाचे दरोडे केले, कुणाचे अन्याय केले, अत्याचार केले, आता देव काय मला माफ करणार आहे। संत महात्मे म्हणतात, गडबड करू नका सरकून। संत महात्मे म्हणतात आपण वाल्ह्या कुळा इतके काही पापी नाही। बाबा तुम्ही ऐका, तुम्ही एवढ्या वर्ष जर नसेल केलं देवाचं नामचिंतन, अंतकाळी ज्याच्या नाम आली मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही। बाबा अंतकाळी जरी तुम्ही देवाचं नामचिंतन केलं ना तरी तुकोबाराय म्हणतात भगवंत त्याच्या चरणाजवळ जागा देतो। बापाने सांगितलं नाही, तुम्ही माझी कितीही विनंती केली ना, अरे देव मला माफच करणार नाही। तुकोबाराय म्हणतात तो तुमचा गैरसमज आहे, कमी पाप केले, कुणाचं तरी खून केलाय, कुणाशी तरी खोटं वागलोय, मग
देव मला माफ करणार नाही असं तुम्हाला वाटतंय, पण तुकोबाराय म्हणतात मनापासून जर एखाद्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप झाला ना, अरे इथून पाठीमाग मी खूप पाप केलं, खूप लोकांशी वाईट वागलो, आता मला वाईट वागायचं नाहीये, आता इथून पुढे मला फक्त चांगलं वागायचंय, असा विचार जर तुम्ही केला आणि त्या दिवसापासून तुम्ही कीर्तनाला गेला, भजनाला गेलात, तर तुकोबाराय म्हणतात देवाने जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला ना, का इथून पाठीमागे तू पाप केले आणि आता कशा करता पुण्य करतोय, तर तुकोबाराय म्हणतात त्या टायमाला देवाच्या कोर्टामध्ये तुझ्या बाजूने स्वतः जामीनदार मी राहील, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, मागे झाले ते, इथून पाठीमागे तुम्ही किती वाईट वागला त्याचा विचार करायचा नाही, उद्यापासून चांगलं वागायचंय, तुम्ही चांगलं वागा, तुमच्या बाजूने मी देवाच्या बाजूने जामीनदार आहे, मी तुमच्या बाजूने सही करील, ही संतांची तळमळ आहे का, तर तुम्ही देवाचं नामचिंतन करावं. बापाने सांगितलं हात जोडले, बाबांनो तुम्ही माझी कितीही जरी विनंती केली मी काय देवाचं नाव घेणार नाही. मुलांनी विचार केला बाबा तुम्ही नरकात जाल, नरकात गेलो तरी चालेल, आता काय बाकी राहिले, नरकात गेलो तरी चालेल पण मी नाव घेणार नाही. कुणाला वाटतं आपले आई बाप नरकात जावे, आणि नरकात गेले की त्रास मुलांनाच होतो, म्हणून मुलांनी ठरवलं काही करून बाबा मरायच्या अगोदर बाबाच्या तोंडून देवाचं नामचिंतन आलं पाहिजे. रात्रीच्या टायमाला बाबा झोपले, बाबाची झोपायची जागा होती धान्याच्या खोलीमध्ये, मुलांनी ठरवलं रात्रीच्या टायमाला बाबा झोपले, बाबाचा जीव ही अन्न धान्यामध्ये फार आहे, रात्रीच्या टायमाला आपण काय करायचं, 2-4 धान्याचे पोते फोडून द्यायचे, पोत्यातून धान्य खाली पडायला लागलं आणि बापानं ते बघितलं तर आपले बाबा काय म्हणते, मुलांनो धान्याचे पोते फुटलेत, पोत शिवा, शिवाच म्हणतात ना, पोत शिवा, शिवा म्हटलं की म्हटले योगायोगाने आज सोमवार आहे आणि शिवाचं म्हणजे महादेवाचं नामचिंतन सुद्धा होणार. आपल्या धान्याचा नाश झाला तरी चालेल पण बाबाच्या तोंडून शिवा हे महादेवाचं नामचिंतन आलं पाहिजे, ही मुलांची तळमळ. रात्रीच्या टायमाला बाबा झोपले, बाबा गाढ झोपेमध्ये होते, मुलं गेली, 2-4 धान्याची पोती फोडून दिली, सगळं धान्य खाली गळायला लागलं, बाबाला जाग आली, बाबाने उठून बघितलं अरे पोत्यातून सगळे धान्य पडते, बाबा उठले, म्हटले पोरांनो अरे सगळे धान्याचे पोते फुटलेत, त्याला टाचा मारा, म्हातारा टाचा म्हटला पण शिवा म्हटला आणि तसंच नरकात गेला. म्हणजे काही काही लोक मरतात पण देवाचं नाव सुद्धा घ्यायला तयार होत नाही, म्हणून संत महात्मे म्हणतात आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया. इतके लोक बेईमान झालेत, आई बापाला म्हणत नाही. आपण एखाद्याच्या घरी जर गेलो आणि एखाद्याच्या घरात जर त्यांच्या आई असेल तर पाहुणे लोक जाताना एकच शब्द म्हणतात का हात जोडून विनंती करतो तुमच्या आईला सांभाळा. काय म्हणतात? तुमच्या आईला सांभाळा. लोक आईला सांभाळा म्हणतात, नातेवाईक म्हणतात आईला सांभाळा, तरी मुलं आईला सांभाळत नाही आणि बायकोला कोणी सांभाळा असं म्हणत नाही तरी लोक बायकोचीच काळजी घेतात. याला काय म्हणतात? बेईमानपणा म्हणतात. माता पिता को कोई नाही माने, आई बापाला मानत नाही, बायकोला मात्र मोठा मान देतात. साधू संत को कोई नाही माने, हिजडो को बहुमान. अशी ही दुनिया आहे. हे कबीर महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून संतांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. मग एकनाथ महाराज असं म्हणतात, तुझी चिंता त्यासी सर्व आहे,
आपण कुठल्याही गोष्टीची चिंता करायची नाही. चिंतेमुळे काय होतं ऐका. चिंता से घटे चतुर्य, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात चिंता से घटे चतुर्य. एखादा माणूस किती हुशार असेल पण त्याच्या जीवनामध्ये रात्रंदिवस एखादी चिंता जर सतावत असेल ना तर त्या दिवशी त्या चिंतेमुळे त्याचं चातुर्य सुद्धा घटतं. आपण म्हणतो बघा फार हुशार माणूस होता हो पण हल्ली तो वेड्यासारखा वागतोय का, तर त्याच्या जीवनामध्ये काहीतरी चिंता आहे आणि चिंतेमुळे त्याचं चातुर्य नष्ट होत चाललंय. दुसरी गोष्ट दुःख से घटे शरीर. काही काही लोक म्हणतात आमच्या मुलाबाळांची तब्येत होत नाही. का होत नाही? त्याच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे तुमच्या लक्षात येत नाही. रात्रंदिवस काहीतरी दुःख त्याच्या मनामध्ये असल्यामुळे त्याला कितीही काजू द्या, बदाम द्या, फळ द्या, फ्रूट द्या, दूध द्या, 1 लिटर जरी पाजलं तरी त्याची तब्येत होणार का नाही? तर दुःख से घटे शरीर. त्याच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे. आणि तिसरी गोष्ट पाप से घटे लक्ष्मी. काही काही लोक म्हणतात अहो पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता पण आता आमच्या हातामध्ये पैसा येत नाही. तुमच्या हातात पैसा येत नाही त्या दिवशी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कुठेतरी आपलं पाप वाढलंय. आणि ज्या दिवशी आपलं पाप वाढतं ना त्या दिवशी लक्ष्मी ही नाराज होऊन आपल्या घरात निघून जाते. पाप से घटे लक्ष्मी आणि कह गए दास कबीर. ही मी सांगत नाही, ही संतांची वाणी आहे. संतांची वाणी कधी खोटी ठरत नाही. म्हणून तर एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही जीवन जगत असताना अजिबात आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग काही काही लोक महाराजांना प्रश्न करतात महाराज त्याच्या जीवनामध्ये सुख आणि आमच्या जीवनामध्ये दुःख का? त्याच्या जीवनामध्ये सुख आलं आणि तुझ्या जीवनामध्ये दुःख जरी आलं तरी तुम्ही कुठल्याही गोष्टीचा खेद तुमच्या मनामध्ये धरायचा नाही. अभंगाचे दुसरे चरण. हरि मुखे गा नको खेद नको खेद करू कोण तारे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा 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 खेद करू कोण त्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. हा पती लक्ष्मीचा जाणत असे, पती लक्ष्मीचा जाणत असे, हरी मुख गाता हर पलचेता, हरी मुख गाता हर पलचेता, पती लक्ष्मीचा जाणत असे, पती लक्ष्मीचा जाणत असे, हरी मुख गाता हर पलचेता, हरी मुख गाता हर पलचेता. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे, पती लक्ष्मीचा जाणत असे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे, पती लक्ष्मीचा जाणत असे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. संत महात्मे म्हणतात तुम्ही कुठल्याही गोष्टीचा खेद दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची काळजी व्हायला तयार आहे. पती लक्ष्मीचा जाणत असे. लक्ष्मीचा पती आपली काळजी करतो. पण आज समाजामध्ये लोकांची परिस्थिती अशी झाली लोकांना देव नको देवाची बायकोच पाहिजे. कुणी बायको आपल्याला देणार आहे का? दुसऱ्याची बायको आपल्याला मिळेल का? नाही. त्याच्याकरता त्याला सुद्धा प्रसन्न करावं लागेल. तुम्हाला जर लक्ष्मीला मिळवायचंय तर त्याच्याकरता तुम्हाला भगवान परमात्म्याला प्रसन्न करावं लागेल. या जगामध्ये असा एक माणूस होऊन गेला त्यानं देवाला नाही देवाच्या बायकोलाच पळवलं आणि बायकोला पळवल्यामुळे काय झालं? कर्मे रावण क्षय पावला.
देवाची बायको पळवल्यामुळे रावणाचा नाश झाला. आपण माणसं आहोत म्हणून लोक असं म्हणतात देव नको, देवाची बायको पाहिजे. देवाची बायको म्हणजे लक्ष्मी म्हणजे कोण? पैसा पाहिजे. उठलं सुटलं की पैशाच्या पाठीमागे. त्यांना कधी देवपूजा माहित नाही, कधी देवाला नमस्कार करायचा माहित नाही. पैसा पैसा करून तुम्हाला पैसा मिळणार नाही. तुम्हाला जर लक्ष्मीची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता एकच उपाय. ठाईच बाई सोनी करा एक चित्त. घरामध्ये एका जागी बसून जर तुम्ही देवाचं नामचिंतन केलं, आवडी अनंत आळवावा. घरामध्ये बसून जर तुम्ही देवाचं नामचिंतन जर केलं तर सुखे येतो घरा नारायण. स्वतःहून भगवंत तुमच्या घरामध्ये येणार. आणि नारायण जर आपल्या घरामध्ये आला तर देवाच्या चरणाची सेवा कोण करते? लक्ष्मी. देव आला की लक्ष्मीला या या असं सांगावं लागत नाही. देव आला की लक्ष्मी लगेच येते. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती. दिसी येतो काकुल, दिसी येतो काकुल, दिसी येतो काकुल, दिसी येतो काकुल. वेगी अनवा तो हरी, अनवा तो हरी, वेगी अनवा तो हरी, वेगी अनवा तो हरी, अनवा तो हरी, वेगी अनवा तो हरी, अनवा तो हरी. पाय लक्ष्मीचे हाती, दिसी येतो काकुलती. तुकोबाराय म्हणतात देवाची पाय लक्ष्मीच्या हातात आहे. देव आला की लक्ष्मी आपोआप घरामध्ये येणार. आणि म्हणून आपण लक्ष्मीची चिंता करायची नाही, पैशाची चिंता करायचं नाही. पती लक्ष्मीचं जाणत असे. आपल्या पैशाची चिंता सुद्धा त्याला आहे. आपण कुठल्याच प्रकारची चिंता करायची नाही. बरं, काही लोक म्हटले असं, बरं झालं तुम्ही सांगितलं. काही काही लोक कधीच देवाचं नामचिंतन करत नाही, तरी ते सुद्धा असं म्हणतात, असेल माझा हरी तर देईल खाटेवरी, असं म्हणतात ना. कष्ट करायला नको, काम धंदा करायला नको, घरामध्ये बसतात. पण ज्यानं तुम्हाला आम्हाला जन्म दिला, आपल्या पालन पोषणाची जबाबदारी तर त्याच्यावर आहेच. आणि तो तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी घेणार. म्हणून तुम्हाला एक सांगेल, तुम्हाला गुणगान करायचंय, तुम्ही भगवंताच्या नावाचं गुण आवडीनं गायलं पाहिजे. काही काही लोक कोणाचंही गुणगान करतात. एका गावात 2 डॉक्टरच्या बायका, दोघींचं अगदी कडाकाचं भांडण झालं. ही सांगते माझा नवरा हुशार, ती सांगते माझा नवरा हुशार. बोलता बोलता एक जण म्हणते, काय सांग तरी तुझा नवरा किती हुशार आहे. एका डॉक्टरची बायको उभी राहिली, ती म्हटली, बघ माझा नवरा इतका हुशार, इतका हुशार का आमच्या गल्लीमध्ये दुपारच्या टायमाला एक कुत्र झोपलेलं होतं. खेडे गावातला एक छोटासा मुलगा आला, त्या मुलानं एवढा मोठा दगड घेतला आणि त्या कुत्र्याच्या पाठीतच टाकला. आणि त्याच्यामुळे काय सांगू म्हटली, त्या कुत्र्याची शेपटीच तुटली. शेपटी एका बाजूला आणि कुत्र एका बाजूला. मग पुढे काय झालं म्हटली, माझा नवरा इतका हुशार, माझ्या नवऱ्याने ते कुत्र उचललं, त्या दवाखान्यात नेलं, त्याला मस्तपैकी मलम पट्टी वगैरे केली, त्याला 7-8 दिवस दवाखान्यात ऍडमिट ठेवलं. आणि 7व्या दिवशी म्हटली त्या कुत्र्याला नवीन शेपटी फुटली. म्हटली इतका तुझा नवरा हुशार. आता माझा नवरा ऐक म्हटली किती हुशार आहे, चांगला कमरेला पदर खोचला. आता नीट ऐक म्हटली, तुझ्या नवऱ्याने ती कुत्र नेलं ना, कुत्र माझ्या नवऱ्याने ती एवढीशी शेपटीच दवाखान्यात नेली. त्या शेपटीला मलमपट्टी केली, त्याला सलाईन लावले, इंजेक्शन दिले. 8 दिवस ती शेपटी दवाखान्यात ऍडमिट ठेवली. म्हटली खोटं सांगत नाही तुला, 8व्या दिवशी त्या शेपटीला नवीन कुत्रच फुटलं. आता हे कधी शक्य आहे? काही काही लोक कुणाचंही गुणगान करतात. तुम्हाला गुण गायचंय, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. भगवान परमात्म्याचं गुण आवडीनं गा, कारण माझा भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भूकेला, 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 थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला.
दुःखाची दुष्काळ तयाला माझा भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या केवळ प्रेमाचा भुकेलेला आहे. देवाला दुसरं काही नको, त्याला फक्त आपल्या भक्ताचं प्रेम पाहिजे. म्हणून एकनाथ महाराज असं म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा जाणतसे. लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची या जगामध्ये काळजी व्हायला तयार आहे. आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. मी मगाशीच म्हटलं, कर्मे रावण क्षय पावला. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार माणूस या जगामध्ये मरणार आहे. आणि वियोग घडला सीता देवी. सीता माता ही रामाची बायको होती, देवाची बायको होती, पण तिला सुद्धा तिचं कर्म चुकवता आलं नाही. तिला सुद्धा आपल्या पतीचा वियोग सहन करावा लागला. तिचं कर्म कुठलं तुम्हाला सांगून जाईल. एक दिवस सीता माता ही राजकन्येच्या वेशामध्ये असताना जंगलामध्ये ती भ्रमण करण्याकरता गेली. जंगलामध्ये फिरत असताना दुपारचा टाइम होता. एका झाडाखाली ती विश्रांती करता थोडी बसली आणि त्याच झाडावर एका पक्षाचं घरटं होतं. त्या घरट्यामध्ये एक पक्षी आणि एक पक्षी दोघ जण त्या घरट्यामध्ये गप्पा मारत होते. सीता माता ही देव स्वरूप असल्यामुळे तिला पक्ष्यांची भाषा समजत होती. तिनं जरा कान देऊन ऐकलं, अरे हे दोघ जण नवरा बायको नेमका गप्पा तरी काय मारतायत, यांचं काय बोलणं चाललंय. लक्ष देऊन ऐकलं. तिच्या लक्षात आलं का तो पक्षी आपल्या बायकोला, त्या पक्षिणीला एक रामायण नावाचा ग्रंथ सांगत होता. तिनं 5-10 मिनिटं ते ऐकलं. तिला ते रामायण फार आवडलं, कारण पुढे त्या रामायणाशी तिचा संबंध येणार होता. म्हणून तिने त्या पक्षाला सांगितलं, तू तुझ्या बायकोला हा जो काही रामायण नावाचा ग्रंथ सांगतोय, मी 5 मिनिटं ऐकलं, मला तो इतका आवडलाय, त्याच्यामुळे मला तुझ्या तोंडून हा रामायण नावाचा ग्रंथ संपूर्णपणे ऐकायचा आहे. काय करावं लागेल. त्या पक्षाने सांगितलं, हरकत नाही माते, तू तुझ्या वेळेमध्ये या झाडाखाली येत जा, मी तुला तो रामायण नावाचा ग्रंथ अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगतो. सीता माता म्हटली, चालेल, उद्यापासून माझ्या वेळेत मी येणार, तू तो ग्रंथ मला सांगायचा. सीता माता निघाली. 2 पावलं पुढे टाकले, काहीतरी डोक्यामध्ये आलं, पाठीमागं फिरली, पळत आली. तिनं डायरेक्ट त्या घरट्यामध्ये हात घातला. तो पक्षी आणि पक्षीन दोघांना आपल्या हातामध्ये पकडलं, सांगितलं, माझ्या घरी चला. त्या पक्षाने विनंती केली, का माते, आमचा पक्ष्यांचं जीवन म्हणजे मुक्तपणे विहार करण्याचं आहे, जंगलामध्ये फिरण्याचं आहे, तू आम्हाला तुझ्या घरी नेऊ शकत नाही. माते, अजून तुला सांगतो, त्या घरट्यामध्ये माझ्या बायकोने काही अंडी घातलेली आहेत. काही दिवसांनी त्याच्यातून पिलं बाहेर येणार आहेत आणि ती अंडी उबवण्याकरता माझी बायको त्या पिलांवर बसली होती आणि त्या पिलांवर चांगले संस्कार होण्याकरता म्हणून मी माझ्या बायकोला तो रामायण नावाचा ग्रंथ सांगत होतो. त्याच्यामुळे आमच्या पिलांकरता तरी आम्हाला तू सोड. सीता माता ऐकायला तयार नाही. तिने त्या पक्ष्यांना घेतलं, आपल्या राजवाड्यामध्ये नेलं, एका पिंजऱ्यात त्यांना डांबून ठेवलं. तो पक्षी पुन्हा पुन्हा विनंती करतो, माते सोड, आम्हाला असं तू पकडून ठेवू शकत नाही, मला जायचंय. थोडक्यात माझी बायको गरोदर आहे आणि माझ्या बायकोला मी स्वतः कष्टानं कमवून आणलेलं अन्न चारा पाणी तिला लागतो, आम्हाला जाऊ दे. सीता मातेने सांगितलं, तुला काय चारा पाणी हवं असेल, काय फळं लागतील मला सांग, मी तुला पिंजऱ्यात आणून देते. त्यानं सांगितलं, नाही माते, आम्हाला मुक्तपणे जगायचंय, नाही, रामायण नावाचा ग्रंथ पूर्ण झाल्याशिवाय मी तुला माझ्या पिंजऱ्यातून बाहेर सोडणार नाही. तो पक्षी पुन्हा 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 विनंती करतोय. शेवटी सीता मातेने सांगितलं, ठीक आहे, तुझ्या बायकोला तुझ्या कष्टाचं अन्न लागतं ना, तू पिंजऱ्यातून जा, तुझ्या बायको करता काय अन्न लागेल ते घेऊन ये आणि संध्याकाळी पुन्हा पिंजऱ्यामध्ये येत जा. तो पक्षी म्हटला, चालेल. आपल्या बायकोचा निरोप घेतला आणि तो पक्षी घरट्यातून निघाला. निघून गेल्यानंतर पक्षाची जात, पुरुषाची जात तो पक्षी होता. त्याने विचार केला की अरे, हिच्या पिंजऱ्यामध्ये डांबून मरण्यापेक्षा बायको विना जंगलामध्ये जीवन जगलेलं बरं. त्याने ठरवलं, आता काय परत त्या पिंजऱ्यात आपल्याला जायचं नाही. संध्याकाळ झाली. हिला माहिती होतं, माझा नवरा एवढी बाहेर जाण्याकरता एवढी प्रार्थना करत होता, त्या अर्थी तो काही परत येणार नाही, त्याची तिला सुद्धा खात्री होती. संध्याकाळ झाली, नवरा येईल की नाही याची चिंता मनामध्ये होती. दिवसभर तिने अन्न पाण्याला स्पर्श सुद्धा केला नव्हता. थोडक्यात ती गरोदर सुद्धा होती. शास्त्र असं सांगतं, त्याचं वर्णन सुद्धा आलेलं आहे की गरोदर स्त्रीला जर कोणी त्रास देत असेल ना, त्याच्यासारखं महापाप या जगात कुठलंच नाही.
कारण तिला तिचा त्रास सहन होत नाही आणि त्याच्यातले घरातले लोक जर तिला छळत असेल ना, त्याच्यासारखा महापापी माणूस या जगात नाही. म्हणून गरोदर स्त्रीला कधीच त्रास द्यायचा नसतो. जो त्रास त्या ठिकाणी त्या पक्षिणीला झाला, बरोबर करा, त्या त्रास पक्षिणीला झाल्यानंतर ती पक्षीण सीता मातेला विचारते, माते अगं आला का माझा नवरा? नाही आला अजून. नाही आला म्हटली का दिवसभर पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नव्हता, ती पक्षीण लगेच चक्कर येऊन पडायची. पुन्हा सावध व्हायची, पुन्हा म्हणायची आला का माझा नवरा? नाही आला. असं करता करता रात्रीचे 12 वाजले. विचारलं परत एकदा, आला का माझा नवरा? तिने सांगितलं नाही आला. पक्षिणीच्या लक्षात आलं माझा पती गेला, आता तो काही परत येणार नाही. तिने सांगितलं, माते आज मी गरोदर आहे, मला माझ्या पतीची गरज असताना तू माझी आणि माझ्या पतीची ताटातूट केली. माझ्या पतीचा वियोग तुम्हाला सहन करावा लागला. माते आता माझा पती तर गेला, पती विना मी जीवन जगू शकत नाही. मला सुद्धा माझ्या प्राणाचा प्राणत्याग करायचा आहे, मी सुद्धा माझा प्राणत्याग करणार आहे. पण माते जाताना तुला एकच सांगेल का जसं तू माझ्या आणि माझ्या पतीमध्ये फूट पाडली ना, एक दिवस तुझ्यात आणि तुझ्या पतीमध्ये सुद्धा फूट पडेल. हा माझा शाप तुला आहे. एवढंच ती पक्षीण बोलली आणि तिनं आपला प्राण सोडला. छोट्याशा पक्षिणीचा शाप सीता मातेला लागला. आणि ज्या वेळेला सीता मातेचं स्वयंवर प्रभू रामचंद्रांशी झालं, त्या वेळेला काही दिवसातच त्यांना वनवासाला जावं लागलं. वनवासाला गेल्यानंतर तिकडे रावणाने सीता मातेला पळवली आणि कितीतरी वर्ष सीता मातेला आपल्या पतीचा वियोग सहन करावा लागला. वियोग घडला सीता देवी नव्हे नव्हे त्या पक्षिणीला तिच्या पिल्लांपासून, तिच्या अंड्यांपासून बाजूला केलं आणि त्याच्यामुळे रावणाच्या तावडीतून तिला परत आणली. कुणीतरी धोबी बोलला का रावणाने ठेवलेली स्त्री रामाने परत आणली, रामाने परत तिला वनवासाला काढून दिली. तिकडेच मुलं झाली, आपली मुलं झाली, बाप मुलांना ओळखत सुद्धा नव्हता. म्हणजे थोडक्यात काय, एका पक्षिणीचा शाप तिला लागला. देवाच्या बायकोला सुद्धा कर्म नावाची गोष्ट चुकली नाही, तर तिथे आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, ज्याप्रमाणे कर्म केलं त्याप्रमाणे ते कर्म तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला भोगावं लागणार. कर्मे श्रीराम वनवासा गेला, श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, पर्यसी गभारा सादर, पर्यसी गभारा सादर, सीता देवी कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. देवांना सुद्धा कर्म चुकलं नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर काही दुःख आलं तर संत महात्मे म्हणतात, अजिबात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात चिंता करायची नाही. आपल्या सगळ्याचा सांभाळ माझा भगवंत करतोय. अभंगाचे 3रे चरण. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, 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 सकळ जीवांचा करीतो सांभाळ,
सांभाळ रे तो सांभाळ तुझा मोकलीला ऐसे नाही तुझा मोकलीला ऐसे नाही हरिमुखी गाता हर पल चिंता 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 तुझा मोकलीला ऐसे नाही तुझा मोकलीला ऐसे नाही हरिमुख गाता हर पल चिंता 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 सकळ जीवाचा करी तो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे ना सकळ जीवाचा करे तो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही सकळ जीवांचा करीतो संभाळ तुझ मोकलील ऐसे नाही. एकनाथ महाराज म्हणतात तुमचा माझा प्रत्येकाचा संभाळ तो भगवंत करतोय. आपण अजिबात कुठल्याही गोष्टीची चिंता करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. काही काही लोक म्हणतात माझ्याशिवाय घर चालू शकत नाही, माझ्याशिवाय गाव चालू शकत नाही. तो आपला फक्त गैरसमज असतो. आपण गेल्यावर सगळं व्यवस्थित होतं आणि हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. बर आजी आजोबा सुद्धा साहजिक म्हणतात मी गेल्यावर आमच्या नातवंडांचं कसं होईल. नातवंड मोठी व्हायची राहतात. आपण आहे तोपर्यंत लोक आपल्याला असं वाटतं मी गेल्यावर कसं होईल. एक तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल का कुणा वाचूनच कुणाचं काही या जगामध्ये राहत नाही. एका गावात एक साधू महाराज असे फिरत फिरत आले होते. रात्रीचा टाइम झाला म्हणून एका गावामध्ये एका गृहस्थाच्या घरी ते मुक्कामा करता थांबले. सकाळी सकाळी महाराज उठले, स्नान संध्या देवपूजा झाली, महाराज निघाले. महाराजांनी घर मालकाला सांगितलं दादा दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता चाललो, येता का माझ्या बरोबर. घर मालकाने सांगितलं यायला हरकत नाही, आलो असतो, पण माझ्या पदरामध्ये 2 मुलं आहेत, एक पत्नी आहे आणि मी गेल्यावर त्यांच्या अन्न पाण्याची सोय कशी काय होणार. महाराजांनी सांगितलं तुला फक्त बायको मुलांचं टेन्शन आहे ना. म्हटले हो. महाराज म्हटले असं कर, फक्त 6 महिन्याचा प्रश्न आहे, तू माझ्या बरोबर चल, मी तुझ्या बायकोच्या नावावर दर महिन्याला 5,000 रुपये पाठवतो, त्यांचा प्रपंच 5,000 मध्ये बरोबर चालेल, मग चिंता. यानेही विचार केला कुठल्याही प्रकारचे कष्ट न करता साधू महाराज जर बायको मुलांकरता 5,000 रुपये पाठवत असतील आणि 6 महिन्याचा प्रश्न आहे, आयुष्यातले 6 महिने गेले तर काय होईल म्हटला. आणि दक्षिण भारतची यात्रा सुद्धा होईल ना. ठीक आहे म्हटला, मी तुमच्या बरोबर येतो. बायको मुलांचा निरोप घेतला आणि तो गृहस्थ साधू महाराजांच्या बरोबर निघाले. 1-2 महिने त्यांचा प्रवास आनंदानं चालला, सुखानं चालला. दर महिन्यामध्ये साधू महाराज त्याच्या बायकोच्या अकाउंटवर 5,000 रुपये पाठवायचे आणि ती आपल्या संसार प्रपंच बरोबर ती करायची. पण हा जेवायला बसला की म्हणायचा महाराज माझी बायको जेवली असेल, माझी मुलं जेवली असतील, आता ते काय करत असतील. महाराजांनी विचार केला की अरे हा चाललाय दक्षिण भारतची यात्रा करायला, बरं दर महिन्याला मी 5,000 रुपये देतो आणि हा सारखा घरच्या लोकांची चिंता करतो, बरं घरची लोक याची आठवण काढतात की नाही काय माहिती. घरातला एखादा माणूस गेला तर लोक म्हणतात बरा झाला गेला, 10-15 दिवस घराला आराम तरी, असं घरातल्या लोकांना वाटतं. पण आपण घरातल्याच लोकांना उलट फोन करून त्रास देतो. तशी त्याची गंमत झाली. हा सारखाच चौकशी करायचा कसं काय होईल कसं काय होईल. महाराजांनी एक गंमत केली. महाराज म्हटले का रे तू तुझ्या घरच्या लोकांवर एवढं प्रेम करतो, पण तुझ्या घरातले लोक तुझ्यावर किती प्रेम करतात. म्हटलं महाराज माझी बायको मुलं तर माझ्याशिवाय जगू शकत नाही, त्याच्यामुळे मला त्यांची चिंता वाटते. महाराजांनी त्याला दाखवून दिलं का तुझ्याशिवाय घरी तुझं काही अडत नाही. 3ऱ्या महिन्यात महाराजांनी एक गंमत केली. त्याच्या घरी पैसे पाठवण्याऐवजी 3ऱ्या महिन्यामध्ये एक खोटं पत्र लिहिलं त्याच्या नकळत.
त्या पत्रामध्ये असं लिहिलं, कळविण्यात अत्यंत वाईट वाटते, तुमचे पती जे माझ्या बरोबर दक्षिण भारतची यात्रा करण्याकरता आले होते, रस्त्याने चालत असल्यामुळे एक भरधाव वेगाने असा ट्रॅक आला आणि त्या ट्रॅक खाली तुमचे पती सापडल्यामुळे तुमच्या पतींचा तिथे मृत्यू झाला, माझा जोडीदार गेला, याचं मला फार दुःख वाटतंय. भगवंत त्यांच्या आत्म्याला चिरशांती देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना. कळावे तुमचा साधू. खोटं पत्र घरी आलं. पत्र घरी आल्यानंतर बायकोने पत्र वाचलं. तो तिकडे जिवंत होता बरं का. महाराजांनी खोटं पत्र त्याच्या घरी पाठवलं. बायकोने पत्र वाचलं आणि वाचता वाचता तिने रडायला सुरुवात केली. आजूबाजूची माणसं गोळा झाली, नातेवाईक गोळा झाले. काय झालं तिने सांगितलं, माझे पती कुणा एका साधूच्या पाठीमागे लागले, तिकडे गेले, माझ्या पतीचा मृत्यू झाला, आता माझं कसं होणार, माझ्या मुलांचं कसं होणार, या अशाने ती रडू लागली. गावातले सरपंच पुढे आले, सांगितलं ताई रडू नका, तुमचे पती गेले, तुम्ही आमच्या गावच्या माऊली आहात, आम्ही तुम्हाला असं उपाशी मरू देणार नाही, काळजी करू नका, दर महिन्याला मी तुम्हाला 5,000 रुपये देतो, मग चिंता. गावातले पाटील पुढे आले, सांगितलं ताई रडू नका, दर महिन्याचं किराणा मी देतो, मग चिंता. गावातली काही प्रतिष्ठित माणसं पुढे आली, सांगितलं ताई रडू नका, गावातल्या प्रत्येक घरातून दर महिन्याला तुम्हाला 50-50 रुपये काढून देतो, मग चिंता. कुणी म्हणते ताई रडू नका, आम्ही तुम्हाला तुमच्या मुलांना कपडे देऊ, कुणी म्हणते साड्या देऊ, कुणी म्हणते फळं देऊ, कुणी म्हणते फ्रूट देऊ. 3-4 महिन्यामध्ये सरपंचाचे 5,000, पाटलाचं किराणा, गावातल्या लोकांना 50-50 रुपये, कुणाच्या साड्या, कुणाचे कपडे, कुणाचे दप्तर, कुणाची फळं, इतका पैसा तिच्या जवळ झाला, येणं जाणं काहीच नाही. 2-3 महिन्यात तिच्या जवळ 15-20 लाख रुपये जमा झाले. तिने विचार केला, या पैशाचं करायचं तरी काय. तिने विचार केला, आता एवढे पैसे आलेत, खर्च नाही, म्हटली एखादा बंगलाच बांधू. 2 मजली बंगला तिने उभा केला. हा तिकडे चिंता करत होता, माझी बायको मुलं काय खात असतील. हे बघा इकडे किती मजा करतात. बंगला वगैरे बांधला, रोज काजू काय, बदाम काय, मुलांना फळं काय, फ्रूट काय, स्वतःला चांगले कपडे काय, एकदम सुशिक्षित घराण्यासारखं घर झालं. 6 महिने पूर्ण झाले, तिचा नवरा घरी आला. साधू महाराजांनी तिचा नवरा आला, 2 जण आले. आल्यानंतर अगदी ओवळ्यापर्यंत येऊन थांबले. महाराजांनी सांगितलं, आपल्याला उद्या तुमच्या कुंडीवहळ गावात आपल्याला पोहोचायचे, पण आजची रात्र मुक्काम फक्त आपल्याला शेजारच्या गावात करायचं. याला रात्रभर झोप लागलीच नाही. रात्रीच्या टायमाला तो उठला, 2 वाजता घरी आला, गावात आला. ज्या ठिकाणी आपलं घर होतं बघतो तर काय तिथे घर नव्हतं, तिथे मोठा 2 मजली बंगला होता. त्याच्या मनात विचार आला की अरे नक्कीच मी गेल्यानंतर माझ्या बायकोला मुलांना कोणीतरी हाकललं आणि इथे कोणीतरी बंगला बांधला. खिडकीतून डोकावून बघितलं घरामध्ये कोण कोण आहे, तर त्या घरामध्ये एक जाडजूड बाई आणि अशी तब्येत झालेली मुलं गुडगुडीत झोपलेली होती. यांनी विचार केला, अरे आपल्या बायका मुलांच्या तब्येतीत एकदम बारीक होत्या, हे आपले बायको मुलीच नाही, पण आपल्या बायको मुलांचा पत्ता कोण सांगतील. बंगला होता म्हटल्यावर बेल होती, बाहेरून बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर त्या बंगल्यातली बाईनं दार उघडलं. चमत्कार बघते तर काय समोर नवरा. नवऱ्याला बघितलं आणि हळूच म्हणते, का हो तुम्ही? तो म्हटला, का ग तू? गळ्यातलं मंगळसूत्र, कपाळाचं कुंकू, हातातल्या बांगड्या सगळ्यात काय केल्या? ती म्हटली, अहो तुम्ही गेल्याची बातमी कानावर आली, सगळ्याचा त्याग केला, बरं हे सगळं एवढं उभं कसं केलं? ती म्हटली, जरा हळू बोला. तो म्हटला, माझ्या घरामध्ये मी हळू का? ती म्हटली, अहो तुम्ही जर बोललात ना आणि तुम्ही आल्याची बातमी जर उद्या गावामध्ये कळाली ना, तर उद्यापासून सरपंचाचे 5,000, पाटलाचा किराणा, गावातल्या लोकांचे 50-50 रुपये, कुणाचे कपडे, कुणाच्या साड्या, कुणाची फळं, कुणाचे फ्रूट, उद्यापासून सगळंच बंद होऊन जाणार आणि आपल्यावर भीक मागायची पाळी येणार. तो म्हटला, आता तूच तरी सांग, मी तरी काय करू? ती म्हटली, तुम्हाला हात जोडून एकच विनंती करते, तुम्ही आता दक्षिण भारतची तीर्थयात्रा करून आलात ना, आता जरा पुढे उत्तर भारतची तीर्थयात्रा करायला जा. हा चिंता कोणाशी करतोय? घरच्या लोकांची. पण एकनाथ महाराज म्हणतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तू जमो करील ऐसे नाही. आपण अजिबात कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही. म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. शेवटी एकनाथ महाराज म्हणतात, हा तुमच्या माझ्या नशिबाचा प्रारब्धाचा हा भोग आहे. अभंगाचे शेवटचे चरण. जनदनी भोग प्रारब्धाचा, जनदनी भोग प्रारब्धाचा, एका जननी भोग प्रारब्धाचा.
हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता रबली चिंता प्याराई मागुता जन्म घेणे जो भजे जो भजे हरि को सदा कोई परम पद पावे पावेगा जो भजे हरि को सदा सोई परम पद पावेगा सोई परम पद पावेगा सोई परम पद पावेगा सोई परम पद पावेगा विठोबा रघुमाई 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 हे विठोबा जय जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार कुमारी जय जय कुमार 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 जय जय कुमार 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 जय जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार हरि जय जय 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 हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि जय 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 हरि 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 हरि जय जय देखो बार कुमारी विठोबा रघुमाई 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 देखो बार कुमारी विठोबा जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करीतो संभाळ तू जमुक लिलायसे नाही ते राहू द्या थोडं थोडं पाच नंतर इथे समोर बसा जरा तुम्ही नंतर द्या आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला जास्त वेळ घेणार आणि शेवटच्या 1-5-10 मिनिटांमध्ये थोडस आई वडिलांविषयी बोलते आणि कीर्तन रूपी सेवा संपवते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. एकदा का गेल्यानंतर कितीही रडलं फायदा होणार नाही. एकदा का आपले आई बाप या जगातून या विश्वातून निघून गेले, शेजारच्या आई बापाला प्रेमानं आपण कितीही आई बाबा म्हटलात ना, दुसऱ्याचे आई बाप आपले आई बाप कधी होऊ शकत नाही.
एकदा का आपला बाप या जगातून या विश्वातून निघून गेला, दुसऱ्याच्या बापाला कितीही प्रेमानं बाबा म्हणा, पण दुसऱ्याचा बाप आपला बाप कधी होऊ शकत नाही. सोडून या गेले बाबा मायले कराना, सोडून या गेले बाबा मायले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा मच्यासाठी कष्ट केले फार, बाबा मच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेले बाबा सारा परिवार, सोडून या गेले बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते बाबा त्याच घडीला, आठवण येते बाबा त्याच घडीला. सोडून या गेले बाबा मायले कराना, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. एकदा का कशी काळाची चावून आली, बाग सुखाची घरपून गेली. कशी काळाची चावूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं परत घडलं सार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार चिमण पिलानो कुसितया करी तुम्हावर माया. चिमण पिलानो कुसितया करी तुम्हावर माया. काळ जातल्या ममतेची धरी तुम्हावर छाया. काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा. कसं पुरीत घडलं सार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा माझ्या राणीचा दरबार. एक बाप या जगातून या विश्वातून निघून गेला. अचानक काळाने त्यांच्यावर घाला घातला. कुणाचा तरी बाप या जगातून या विश्वातून निघून गेला. कुणाचा तरी पती त्यांचं सौभाग्य त्यांचं कुंकू घेऊन या जगातून निघून गेला. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी. एकाएकी आली हवा विझला माझ्या मायेचा दिवा, हो विझला माझ्या मायेचा दिवा. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी. त्यांचा पती त्यांचं सौभाग्य त्यांचं कुंकू घेऊन या जगातून निघून गेल्या. त्या आई फार धार्मिक आहेत, माळकरी त्या आहेत आणि सुंदर असं त्यांचं ते घराणं. या घराण्यातून भरल्या घरातून अतिशय कष्टाचं मोलाचं जीवन जगलेले एक बाप एक बाबा आज या जगातून विश्वातून निघून गेल्यामुळे आज बाप गेल्याचं दुःख त्यांना प्रत्येक ठिकाणी सतावतंय. पती गेल्याचं दुःख आहेच, पण त्याच्या अगोदर त्यांचा एक मुलगा त्यांना या जगातून या विश्वातून सोडून गेला. म्हणजे आई बापाच्या अगोदर एखादा मुलगा या जगातून निघून जाणं याच्यासारखं दुसरं दुःख या जगात दुसरं कुठलंच नसतं. म्हणून जीवन उठू नका, झालं 2 मिनिटं. जीवनामध्ये आई बाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. सगळ्या जगाला विसरा पण आई बापाला मात्र विसरू नका. ज्या आई बापाने तुम्हाला आम्हाला जन्म दिलाय, लहानाचा मोठा केलाय, ते आई बाप एकदा का या जगातून या विश्वातून निघून गेले ना, ते आई बाप तुम्हाला आम्हाला परत या जगामध्ये बघायला परत मिळणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही,
आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताणा अमृताहुनी गोडा पाजला तू पान्हा तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तू ग आई तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अशा प्रकारे ज्या माय बापाने तुम्हाला आम्हाला जन्म दिला लहानाचा पुढा केला त्या आई वडिलांचे उपकार आपल्याच्याने कधी फिटणार नाही आज या ठिकाणी कैलासवासी सुरेश बाबा धर्मवासकर यांना आपल्यातून जाऊन आज 13 दिवस पूर्ण झाले 13 दिवसापूर्वी जे तुमच्या माझ्यात होते आपल्याशी बोलत होते एकत्र गप्पा मारत होते आणि 13 दिवस झाले हा माणूस या जगात दिसत नाही इथून पुढे सुद्धा तो भविष्यात दिसणार नाही कारण का तर तो 10 दिशांच्या पलीकडे निघून गेला आहे त्यांच्या जाण्याने त्यांचा सगळा हा वासकर परिवार दुःखी आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी त्यांचा एक मुलगा असेल अविनाश भाऊ वासकर त्यांची एक मुलगी आहे गुलाबताई आणि त्यांचे मोठे दादा असतील आमचे आदरणीय विश्वास दादा वासकर यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या गावामध्ये कीर्तन करण्याचा हा तिसरा योग आहे म्हणजे वेळोवेळी तुम्ही आमची आठवण काढता आणि या ठिकाणी बोलवता आणि बाबांच्या आत्मेला चिरशांती मिळण्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला वासकरी परिवाराचे मनपूर्वक आभार आमच्या बाबांना भगवंत स्वर्गामध्ये एक चांगल्या ठिकाणी स्थान देऊ ईश्वर त्यांच्या आत्मेला चिरशांती देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास खूप सुंदर मृदुंगाची सेवा दिली ते आपल्या परिसराचं भूषण आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज पाडेकर यांनी खूप सुंदर मृदुंगाची सेवा दिली महाराजांचे आभार ज्यांनी 2 तास खूप सुंदर गायनाचं काम केलं त्या आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सुनील महाराज पाटील असतील आपल्याच गावातील अक्षदा दिदी वासकर असेल माझी विद्यार्थिनी भूमी पाटील कृपाली चिकणे युक्ती पाटील रोशनी पाटील इकडे माही पाटील माझी छोटी कन्या सगळ्यात छोटी एकच आहे तेवढी ध्येया पाटील जानवी पाटील जिनिशा पाटील तनिष्का पाटील 3 मुली तर जावेच आहेत एक माझी आमच्या 4 सगळ्या आमच्याच आहेत या सगळ्या मुली कीर्तन शिकतात अजून 4-5 जणी आल्या नाही विनेकरी आई 2 तास सेवा दिली मला असं वाटलं का आता मलाच विना घेऊन उभं राहावं लागते काय 2 तास कुणी उठायलाच तयार नाही पण देवासारख्या तुम्ही धावून आल्यात आईंचे सुद्धा आभार आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोहोचवला शिष्टीमले भाऊंचे आभार 2 तास या कार्यक्रमाचं ज्यांनी व्हिडिओ शूटिंग केलं त्यांचे आभार जमलेला तुम्ही सगळा श्रोतवर्ग त्यांच्या दुःखात सहभागी झालात त्यांच्या कार्यात सहभागी झालात जमलेला तुमच्या श्रोतवर्गाचे मनपूर्वक आभार बोलताना जर काही चुकलं असेल क्षमा असावी झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देते 2 मिनिटं कुणी उठायचं नाही या ठिकाणी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आमच्या छोट्याशा कन्या आपल्या समोर एक गवळण सादर करतील आणि त्याच्याने कीर्तनाची सांगता होईल हॅलो स्वर्ग
धिकारल्या पुन्हा करा क्षमा पराज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली गजानन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान